हो करतो ना. जीवाचं रक्षण करतो तो बॉडीगार्ड आणि जीवाला जीव देतो तो मित्र. बरोबर ना? हा मग मित्र कम बॉडीगार्ड. मला एक सांग, इतकं रक्षण करण्याचं जास्तच नाही, पण जीवाबरोबर जीव धोक्यात जाणं जास्त चाच आहे. काय म्हणायचं तुला? अजून कळलं नाही का तुला? सिद्धार्थ. अरे आता सांगतो आहे माझा ऐकतोय. सांगायची वेळ तुझी अजून आली नाही तेव्हा मी काय सांगतो नीट लक्षात ठेव. ज्याच्या मागे पुढे मिरवत असतात ना राहायचा का? एवढंच समजा नाही तू राहिलो तर मुखाचा जीव कमवून बसाल. फार जोक मारतो. जोक वाटला? हा जोक नव्हता. बरं आता मी तुला एक सांगतो. आता जी काही तू मचमच केली असते ती पुन्हा आमच्या समोर करू नकोस. नाही तर काय करशील? उगाच मरशील आमच्या हातून. सिद्धार्थ ए आवाज खाली कर आणि माझा ऐक. आम्हाला सुशांत पासून दूर करून त्याला नुकसान पोहोचण्याचा जो काही तुझा विचार आहेत ना ते थांबव. आता तो माझा नुकसान करायला चाललाय म्हणूनच विचार पण करू नकोस, नाहीतर एक बार धडापासून वेगळं करेन. सिद्धार्थ अरे तू मला बोलतोस? शांतपणा करायची नाही हा. ते मी पण सांगतो ना. सांगतात कोण मला सांगतो. मला सांगतो तो कधी खोटा बोलत नाही. आणि हा तू तुझ्या स्वतःच्या बाहेर चालून जातो ते चार माणसं बोलावं. ठीक आहे, या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. काय करतोय? जरा थोडं रागावून कंट्रोल ठेवूया. अरे काही बोलतो आणि आम्ही ऐकून गप्प राहायचं. नाही ऐकायचं पण मारायचं नाही. पण त्याला त्याच्या कर्मानं मरायला द्यायचं नाही. समजलात ना? दौलतला बोलाव. अरे त्याला कशाला बोलवतो? अरे नाही, सुशांतला बोलवतो. अरे केव्हापासून तो मला एकट्यापासून तो आंघोळीला गेलाय. सॉरी सिद्धार्थ. आले महाशेवक. होय यार, चाले मी इकडे. तू गप रे, तू कशाला आला इथं? अरे आम्ही येणार होतो ना तुझ्या इकडे. म्हणजे मी यायचंच नाही इथे. थोडं भावना तू समजा कर यार. प्रायव्हसीचा आता इथे तसं हा काही खोटं बोलत नाही. मित्र भेटला.
हा आता कंटिन्यू करा. कविता काय आहे एवढं भडकायला झालं तरी काय आणि कुठे केलेस तुम्हाला कॉल मेसेज अरे मी फोन आणि मेसेज काही केलेच नाही. मग एवढा हंगामा का केला अरे ते दोघे होते ना म्हणाले असते किती वेळा येतील म्हणून मला काही सुचलंच नाही. मग हे सुचलं तुला जराच ग्रेट आहेस तू. अरे सॉरी ना बाबा नको ना राग. अरे काय करू मी खुशच एवढी होती की प्रत्यक्ष भेटण्याशिवाय राहिलंच नाही मला. का बरं अरे कळलं ना तू पण खुश. सुशांत सुशांत आय एम सो हॅपी. पण झालं तरी काय अरे दादाने आपल्या लग्नाला परवानगी दिली. काय सांगतेस काय हो. ही तर खरीच आनंदाची बातमी आहे. मग आहे की नाही गुड न्यूज. तर माशे आता आपण सोनकोट करूया. काय सांगतेस इथंच चल खाऊन उठला. आणि मला म्हणायचं होतं आपण काहीतरी स्वीट आणूया. स्वीट्स होय मला वाटलं आता हे बघ लवकरात लवकर दादांना घेऊन घरी ये. कशाला अरे कशाला म्हणजे काय माझ्या बाबांना भेटायला. बाबांना भेटायला हो. कशाला थांब, थांब, थांब. नाही 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 कळलं 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 मला कळलं. लवकर कर. बरं चल बाय येते मी. बाबा तुम्ही इथं. हो मी इकडे नेहमी येतो. पण तू इथे काय करत आहे? आमच्या सुशांतची मैत्रीण आहे. येते अजून मधून भेटायला त्याला. पण त्यांचे बाबा आहेत ना. अरे आम्ही एक दुसऱ्याला चांगले ओळखतो. अरे चांगले मित्र म्हणा. आता हा मित्र बाहेर आणि घेऊनच आला. तुम्ही इथे बसा. सुशांत शांतपणे बोल. शांत. तू दोघांचा चहा ठेवायला. दादा मी करते. नाही तू नको. तर तुलाच करायला पाहिजे सगळं. म्हणजे मी सांगतो सगळं सांगतो. आम्ही तर तू जाते ना चहा सांगायला. खरं म्हणजे आम्ही 2 दिवसांनी तुमच्याच घरी भेटणार होतो. आम्ही अमिताच्या घरी जाणार होतो त्यांच्या आई वडिलांना भेटायला. म्हणजे मलाच की म्हणजे ते आता कळ योगायोगाने का होईना ते आता सर्व कळालं. आम्ही आता इथेच भेटू. तर इथं बोलले तर चालेल ना तुला. अरे आनंद परवानगी कसली घेतो. कसं आहे दिनानाथ आमच्या सुशांतला तुमची अमिता पसंत आहे. लगीन करायचं म्हणतात तो. देणार ना परवानगी. माफ करा आनंद मी तुझा हा प्रस्ताव स्वीकारू शकत नाही. अरे आमचा सुशांत चांगला मुलगा आहे. हवं तर विचार करायला वेळ घे. अरे आनंद तुझा सुशांत कसा असेल तर तुझ्यावरून समजते आम्हाला. वेगळा विचार करण्याची गरजच नाही. या घरात आपली मुलगी सून म्हणून आलेली कुठल्या बापाला नाही आवडेल रे. पण माझा नाईलाज आहे. पण का पण असं का म्हणतोय. माझ्या मुलीचा एका मुलावर प्रेम आहे आणि कालच मी त्याच्या लग्नाला परवानगी दिली होती. ती माझ्याबद्दलच बोलली असेल तुम्हाला. चुकीचा बोलत आहेस तो. येणारा खरंच आहे. माफ करा आनंद माझ्या पोरीच्या निवडीवर माझा पूर्ण विश्वास आहे म्हणून त्याला मी परवानगी दिली होती. मी दादा दादा त्याला समजायला हवं. त्याचा गैरसमज होतोय. अरे गैरसमज तर तू करून घेतो आहे. तुझ्या चढा एक मिनिट तुझा काय समज झालाय ते सांग मला. दादा दिनानाथनी आमच्या लग्नाला परवानगी दिली आहे. माझ्या आणि अमिताच्या हरामखोर. तुम्हाला खरं वाटत नाही. हे पहा बरं उगाच आम्ही
सुरुवात अशीच करायला हवी आहे का? फोन उचलला एवढं बस नाही का तुला? जाऊ दे, फोन का केला ते सांग मला. का? अगं तू आणि मी आता वेगळे राहतात हे सर्व जगाला माहिती. आणि पुन्हा असं भेटलं तुला योग्य वाटतं का तुला? थोडा विचार तरी कर. हे बघ, हे आम्ही सगळं बोलण्याच्या पलीकडे गेलो. हे बघ, निर्णय तुझा होता, तू इथून गेली होतीस, आता मध्येच का थांबलीस? आणि आता मागे का पाहते? हे बघ, मी तुला फोन करू नको असं नाही सांगितलंय, पण प्लीज हा विषय सोडून जनरली दुसरं काहीतरी बोल. हे बघ, आम्ही तेच बोलून काय होणार आहे? फक्त आम्हाला त्रास, दुसरं काही नाही ना. हे बघ, मी फोन ठेवतो. ठीक आहे. अरे एकदम मस्त. आणि काय रे, फक्त 4 दिवस गेला होता, 4 वर्ष नाही. म्हणे कसा आहे? अरे हनीमूनला गेला होता, तिकडे पण दादालाच फोन करायचे. आणि त्याला काय वाटलं असेल? काही वाटलं नाही दादा, उलट चांगलं वाटायचं तुमच्याशी. मलाही चांगलं वाटायचं. बरं ते असू दे, आता तुम्ही प्रवास करून आला, थकला असा, फ्रेश व्हा, आम्ही नंतर निवांतपणे बोलू. बरं दादा, तुम्ही मला प्रॉमिस केलं होतं, मग सांगा पाहू. आधी फ्रेश हो, असं नंतर बोलू. नाही दादा, आता सांगा. तुम्ही सांगितलं होतं ना, जाऊन आल्यावर सांगतो म्हणून. मग सांगा आता. ह्या नितेशने माझ्याबद्दल सरळ उगून देखील तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला आणि माझं सुशांत बरोबर लग्न लावून दिलं. साप गरळच होता. हा नितेश हा सापाचा वृत्तीचा होता, मी ऐकून होतो. खरं म्हणजे ज्या दिवशी तो इथे आला ना, तेव्हाच मला शंका होती. त्याच्या कटाक्ष नजरेतून तो नीच असल्याचे ग्वाही देत होता. राहिला प्रश्न तुझ्यावर विश्वास ठेवला, तो तर मला ठेवायलाच होता, कारण माझ्या सुशांतच्या निवडीवर मला पूर्ण भरोसा होता. फक्त त्यावेळी थोडं मला तटस्थ राहावं लागलं. कसं आहे, कोणत्याही निर्णयावर येण्याआधी ना घडलेल्या प्रकाराला थोडा वेळ द्यावा लागतो. म्हणजे काय होतं, विचारासाठी थोडा अवधी मिळतो आणि निर्णय घ्यायला सोपं होतं. तुम्ही सहज झोपडी करून द्या. तुमच्या जागी जर का दुसरा कोणी असतं तर आमच्या आयुष्याचं चित्र काही वेगळंच असतं. आयुष्याचे निर्णय ना आम्ही समजूतदारीनेच घ्यायला हवे. म्हणजे जीवन कसं साधं सरळ होतं, नाहीतर बर्बादी ही निश्चितच आहे. म्हणून समोर जे आम्हाला दिसतं ते चुकीचं किंवा बरोबरच आहे असं म्हणून जर निर्णय घेण्यापेक्षा विचार करून निर्णय घेतलेले कधीही चांगले. आयुष्याने तुझं असू, माझं असू, कोणाचं असू, त्याच्याशी खेळण्याशी कोणाचा अधिकार नाही. आणि हा हरामखोर तुमच्या आयुष्याशी खेळण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा त्याने माझा आणि त्याचे फोटो दाखवले तेव्हा माझं तर अवसानच केलं होतं. अगं फोटो कसले ते फसवणूक होती. तो किती स्मार्ट आहे हे दाखवण्याचा त्याचा
पाहिलं ते. आता तूच पाहिलं ना, तुझा फोटो त्याने त्याच्या बरोबर लावला आणि तुला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. अशा कितीतरी मुली बदनाम होत असेल. आणि या सोशल साईडने जरा जपून वागायचं. खास करून मुलींनी जास्त काळजी घेतली पाहिजे. घेतली पाहिजे पण पुढेच घेत नाही मित्रांनो. अमिता, दादा, अरे हा नीच माणूस. अमिता, तू आज जा. मी इथे आहे ना, तू आज जा. हा बोल, कसं काय येणं केलं? बोल काय ना, मित्र आहे का तुझा? तुला जाब विचारायला आलोय मी. माझ्या लग्नाचं निमंत्रण घेऊन आलो नाही. आणि आला असता तर हाकलला नसता. जास्त बोलतोय तू अनंत. कमी बोलावं असं जर तुला वाटत असेल ना, तर तू आधी ठरव कोणत्या पद्धतीने बोलायचं. तुझ्या पद्धतीने का माझ्या? कसंही बोल, मला फरक पडत नाही. तू माझ्या डोक्यात गेला आहेस. कसं बोलायचं हे विचारलंय मी तुला. ठीक आहे, तुझ्याच पद्धतीने बोल. बर, ओके. चहा वगैरे घेशील का? हीच पद्धत आहे ना. गेली खड्यात. आला ना आपल्या अवकातीवर. अवकात काढायची नाही आपली. अवकात काढायची इच्छा नाही माझी, पण तू काढायला लावली. ठीक आहे, आता काढलीस तर मग दाखवतो तुला माझी अवकात. अशी तू केव्हाच दाखवले, अशी आता वेगळी काय दाखवणार आहे तुझी अवकात? सुरुवात आहे ती, आणि सुरुवातीला शेवट समजून खूप मोठी चूक करतोय. अगदी सहज चुका करायला आनंद कधी काही गडबडीने निर्णय घेत नाही. फक्त घेतलेला निर्णय बरोबर आहे का हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून आनंदच्या हातात चूक होणे असंभव. स्वतःच कौतुक करून घेणं मस्त जमतं हा तुला. मी सहजपणाचं कौतुक करत नाही आणि स्वतःचं जर नाहीच नाही. बघा ते हे काय करत होतं. एका अंतराचा भाग नसलेला बेअक्कल माणसाला माझी ओळख करून देतोय. वारंवार दिसणारा आनंदवर जाऊ नको. जर संयम सुटला तर हा फुटला, आणि हा फुटला तर तू आयुष्यात फुटला. आईच्या गावात आणि पाण्याच्या गावात बोलतो तू बाकी लई बऱ्या. पण हा नितेश तुला कोण वाटला रे? बस बस इथे सांगतो कोण वाटले. तू नाही, मी सांगणार आहे. माझ्या नावाची कंप्लेंट देऊन मला 2 दिवस लोकांमध्ये राहायला भाग पडला. आणि हे सगळं करून माझ्यावर काहीच परिणाम होणार नाही हे तू डोक्यात घालून घे. 2 दिवस काय, 2 वर्ष सुद्धा सडला असताना तर तुझ्यासारखे बेअक्कल माणसाला काही फरक पडला नसता हे मी पुढचं जाणून आहे. गुड. अर्ध काम शेतात केलंच तू माझं. पण यापुढे तुझा प्रवास खूप अवघड होणार आहे हे तू गृहीत नाही डोक्यात घालून घे. एवढं सोपं वाटलं का तुला? कारण तू माझा माणूस नाही तर तू का गेलायस मला लोकांमध्ये टाकून. मोकार सुटलेल्या कुत्र्याचा बंदोबस्त करायचा असतो आणि तोच मी केलाय. आवाज स्वतःला नाहीतर आता फक्त बंदोबस्त केलाय, शेवट करून टाकेन तुझा. एवढी संधी देत नाही मी कोणाला. माझ्या बड्याला जाऊन तू खूप मोठी चूक केली आहे समाज. माझ्यासारख्या माणसाबरोबर टक्कर घेऊन तू चूक केली आहेस. तेव्हा अजूनही शहाणा माझं आहे. एक मौका देतो मी तुला. अरे सोड रे, मौका देऊन धोका कधीच पत्करत नाही हा नितेश. अमिता आणि माझी एकत्र असलेले फोटो दाखवून सुद्धा तू त्यावर विश्वास ठेवला नाही आणि त्याचा लग्न लावून दिला. हे तू चांगलं केलं नाही. चांगल्याच गोष्टी करतो. त्यांचं एकमेकावर जीवापाड प्रेम होतं. त्यांना एकत्र यायचंच होतं. नाही, धोका दिला त्याने मला. अरे धोका तर तू देत होता ते फोटोग्राफ दाखवून. मी तर खरंच सांगत होतो. खोटं गोष्ट सिद्ध करत होता तू. मला ती त्याच वेळी कळाली होती. मग त्याच वेळी का नाही सांगितलं? बोलण्याची नाही करण्याची वेळ होती आणि तेच मी केलं जे मला करायला पाहिजे होतं. अजूनही काही सांगायला हवं तुला? एक मिनिट तुला मी एक गंमत आहे.
नाही. फेसबुक ओपन करा, नाव सर्च करा आणि फोटो मिळवा. मग करा हवं ते. तुझ्या बापाचा माल नाही का? या सगळ्यात दुसऱ्यांच्या मनावर काय परिणाम होईल याचा थोडा तरी विचार करावा असं वाटत नाही का रे तुला? अशा सोशल साईटचा उपयोग चांगल्यासाठी करावा, मुलीचा बदनाम करण्यासाठी नाही, नाहीतर कर्माने मराल. बस, खूप उपदेश केला तू बोललास आणि मी ऐकलं. म्हणजे तुझं बोलणं ऐकून घेतलं असं समजून गेलो. अजून एक गोष्ट, हा नितेश सहजासहजी सोडणार नाही. तुला बर्बाद करायचं ठरवलेलं आहे, तुला बर्बाद करूनच सोडणार आहे. एक मिनिट, माझ्या बर्बादीची भाषा करतो. ठीक आहे, आता माघार घेऊ नको. एकच अट आहे, फॅमिलीमध्ये आणू नको. नाहीतर बर्बाद करण्याची स्वप्ने सोड. विचार करण्याचा अवधी सुद्धा तुला देणार नाही. खूप मजा येईल. दादा, हा खडवा कशाला आला होता इकडे? वेदांत असं नाही बोलायचं. मग त्याच्यात आणि आमच्यात फरक काय राहिला? बरं, अमेरिकेला जायची तयारी झाली का तुझी? हो दादा. आता संधीचं सोनं कर. हो दादा, नक्की. शांत. हो आलाय, फ्रेश होत. बस ना, येईलच. बरं. खेळाचं जागा आहे बा. कुठे खेळायचं, कसं खेळायचं ते सुद्धा शिकवलं नाही अशा बापाना. आता तुम्ही सांगा, हा का खेळाची जागा आहे बा? येणारा जाणाऱ्या माणसाला चेंडू कुठे लागला तर कसं होईल? नवा म्हातारा माणसा कुठेतरी येताना चेंडू लागला तर पटाक करून निघून जाईल. तुम्ही तुमच्या पोराला सांगतात का? अरे बाबा, माझं लग्न नाही झालंय. नसू दे हो, असू दे, तुम्ही बसा. लई काम पडला किचन मध्ये जाता मी. बसा. देवा, बाबा 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 बाबा, काय मच याची कसं खेळता त्याला काय माहित. आताच तुमचे हे गौरव मासे दौलत मासे अगं काय त्याची मच 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 मच. आणखी थोडा वेळ बोलला असता मी तर वेळात झालो असतो. काही बोलायचं थांबला नसेल, हा तुला काही त्याने बोलायला दिलं नसेल. हो ना, आता किती बोलतो हा माणूस. अजून थोडा वेळ बोलला असताना मी पण घेत असतो. अरे काहीतरीच काय, हा आईला काही त्रास देत नाही. बरोबर, तू आता त्याचीच बाजू घेणार, कारण घरचा सदस्य. अरे का तू पण काय ते डोळ्याचं घेऊन बसलाय, हा? ओके ओके ओके, दौलत पुराण बाजूला ठेवूया. बरं सांग, कसा झाला प्रवास? एकदम मस्त झाला आमचा प्रवास. होणार. सुशांत बरोबर आहे, त्याच्यावर जरा व्यवस्थित म्हणा. माहित आहे ना, मग विचारतोस कशाला? जस्ट फॉर्मॅलिटीज केली. ठीक आहे, बरं. आता मला सांग, लग्न कधी केस करतोस? मी पण फॉर्मॅलिटीज नाही, सिरियसली विचारते. ओके. हे बघ, लग्नाचा विचार मी डोक्यातून काढून टाकलेला आहे. का म्हणजे आता असल्या नको त्या भानगडीत कोण म्हणणार ग? काय? भानगड? हा लग्नासारख्या पवित्र बंधनाला तू भानगड म्हणतोस? हे मला काही माहित नाही. सध्या मला माझं करिअर इम्पॉर्टंट आहे. अरे अजून काय व्हायचं आहे तुझं करिअर?
पोस्ट ग्रॅज्युएट झालाय, चांगला जॉब आहे, अजून काय हवंय तुला? तरी सुद्धा लग्न करायचंच हवं असं वाटत नाही मला. अरे एवढ्यात लग्न करायचं नाही असं म्हटलं असतं तर एक वेळ पटलं असतं, पण लग्न करायलाच हवं असं वाटत नाही. माझा अर्थ काय? अरे काही विचारते आहे मी. माझ्याकडे पहा. काय हा वेडेपणा? अगं वेळेपणे नाही यार. मग निकिताला का टाळतो आहे? निकिताला का टाळतो आहे? अगं कुठे टाळतोय मी? तिने लग्नासाठी विचारलं होतं ना, मग होकार का देत नाही? तुला एक साधा प्रश्न विचारते. तू सुशांतशी लग्न का केलं? का म्हणजे? अरे आम्ही प्रेम करतो एक दुसऱ्यावर. करतात ना, एक दुसऱ्यावर प्रेम करतात. हीच गोष्ट पुरत असते. लग्नासाठी मनं जोडली, एक दुसऱ्याला मनापासून पसंत केलं तरच वैवाहिक जीवन सुखकारक करता येतं. आणि एकाच्या पसंतीचा इकडे जास्त काही महत्व नसतं. एक मिनिट, याचाच अर्थ तू निकिताला पसंत करत नाही, हो ना? मैत्रीण म्हणून मी त्याला पसंत करतो, पण मैत्रिणीच्या पलीकडे मी तिचा कधी विचारच केला. अरे मग आता कर ना. तू केला असता? काय? सुशांतवर तुझा प्रेम नसता आणि तुला कोणी सांगितलं त्याच्याबरोबर लग्न कर? तू केलं असतं? माझाही तसंच आहे. निकिता खूप चांगली आहे, सुशिक्षित आहे, सुंदर दिसते, पण तुझं प्रेम अमितावर, हो ना? सिद्धार्थने सर्व काही सांगितले मला. अगं सिद्धार्थ काय सांगा? सिद्धार्थ वेडा येतो, तसं काही नाही. त्याने काही सांगितलं असेल मला, मग खरं काय ते तू सांग ना. अगं यार, तर मी निघतो या. हे बघ, मी तुला काहीतरी विचारलेलं आहे. अगं कठीण प्रश्न नको विचारूया. ठीक आहे, नाही विचार. मग सांग, लग्न केव्हा करतोस? परत ते नाही म्हणतेस आणि कठीण प्रश्न सुरू तुझे. ते मग अगदी सोपा प्रश्न विचारलेला आहे. पावर बसू का? बस ना, विचारतोस कशाला? एक काम कर अमिता, तुझ्या गावलातला मुला काय मत काय पकवतेस यार तू? काय? मी पकवते तुला? सांग, मी पकवते. अरे ही पडली असते. कधी आला तसं विचारलं मी. हो आता चालू ना, थोडा वेळ झाला. अमिता, या महाशयाला चहा वगैरे काय विचारलीस की नाही? अरे हो, सॉरी, आता हो मॅडम, राहू द्या. फॉर्मिलिटी करची काही गरज नाही आहे. अरे असं काय बोलतो? मी काय फॉर्मॅलिटी करते? सुशांत बघ ना, असं का बोलतो? अरे यार मस्करी केली यार. सुशांत, तुम्ही आज येणार होतं हे माहीत पडलं म्हणून आलो. मी विचारलं का तुला का आलास म्हणून? तुम्ही दोघांना बोलायला ऐकणार नाही रे बाबा. बरं चल येतो मी. हा ओके, आयला घालवायचंच होतं मला. चाल्या. बरं ओके, बाय अमिता. सुशांत, अरे रागावलास का? अगं कुठल्या एकाने मी तुला रागवल्यासारखं वाटतं? नाही म्हणजे मगाशी जेव्हा तू आलास ना, तेव्हा मी खरोखरच पडले असते रे, म्हणून त्याने मला सावरले आणि तेवढ्यात तू आला. मग काय झालं सांग? तुझा गैरसमज झाला. कमॉन अमिता, आयु मे आता एवढ्याशा गोष्टीवर रागवतोय का आपण? तू असं विचार करूच नको. जो विचार माझ्या मनात येत नाही तो विचार माझ्या मनात का घालतेस तू? आणि मलाही कळत नाही
कसा विचार करू शकतो असा विचार तुझ्या मनातही कसा आला? इतका कमजोर आहे का आमचं प्रेम? आमच्या प्रेमाआधी काही असेल तर तो आमच्यामध्ये असलेला विश्वास. म्हणूनच तर आम्ही जीवापाड प्रेम करतो. जीवापाड प्रेम करतो आपण. मी तर करतो बाबा, तुझं काय ते मला माहित नाही. विशाल,
नका. नाही ठेवताच नाही. आहे आतमध्ये. बेटा शांत काय रे काय सांगत काही नाही दादा. स्वतःची काळजी घेशील. अरे तू तुझी काळजी घे. आमची चिंता करू नकोस. ओके आणि चेहऱ्यावर उदासी. अरे बी हॅपी माझे आणि अमिता कुठे आहे आतमध्ये. जा समजावतो. मीरा पंख फुटले. खरडो सोडून उडायची वेळ आली तरी सुद्धा याला दादाचीच काळजी. अरे वेड्या दादा कुठे जातो? तुला जायचं आणि खूप मोठं व्हायचं. तुझा दादाचं हेच तर स्वप्न आहे. तुम्ही आलात? अरे आनंद, तयारी झाली का आमच्या जावई बापूची? हो झाली. निघतो सर. म्हणजे मी वेळेतच आलो. हो तुम्ही इकडे याचा त्रास का घेतला? आम्ही जाता जाता तुम्हाला वाटेत भेटणारच होतो. अमिताची आई म्हणाली तुम्ही जाऊनच या. काय करीन तिला पण खूप आनंद. सारखी म्हणत असते एकच मुलगी हपली, पण सुशांतनी मुलाची हपली कोणी भरून काढली. तो आम्हाला जावई नव्हे तर मुलगाच वाटतो. पण तुम्ही त्याला आल्या आल्या जावई बापू म्हणाला. तुझा गोंधळ व्हायला नको म्हणून तसं म्हटलो. विनोद छान जमतो हा तुला. कोण विनोद? अरे वा, विनोदावर पण विनोद. मागच्या जन्मीची पुण्य म्हणून की काय तुमच्यासारख्या आम्हाला माणसा भेटले. अमिता झाल्यापासून एकच चिंता लागून राहिली, ह्या पोरीचे आम्ही भलं करू की नाही, तिच्या नशिबात चांगले दिवस असतील की नाही, बस ही चिंता लागून राहिली. ती चिंता त्याची लग्न होईपर्यंत. पण आता चिंता मिटली ना म्हणून छान झोप लागते की नाही? उठायला लागते. अलार्म लावल्याशिवाय झोपतच नाही. बर आनंद, मी खाली थांबतो. तो गाडीत बसा. डॉलर असेल का? बर. काय वेदांत, छान वाटतंय ना? काळजी घ्या. हो नक्की. आणि हा कोण रे? हा माझा लहान भाऊ राकेश. नमस्कार. काय करतोय सध्या? लास्ट इयर माझ्या पुढे काय करायचं ठरवलंय? मेसी करायचं असं म्हणतोय. नंतर दादा काय सांगेल ते. म्हणजे सगळं दादावरच डिपेंड का? आता दादा तुझं अमेरिकेला चाललाय, कसं वाटतंय? खूप आनंद झालाय मला. अभिमानाने सांगतो मी माझ्या मित्रांना की हा माझा दादा आहे म्हणून. मग आधी काय सांगायचं? बरं सुशांत येणार आहे आता. हा बघ सुशांत आला. आणि अमिता कुठे आहे? चल ते बॅग घे, आम्ही जातो पुढे. मी घेतो. दादा नमस्कार. हो हो मोठा हो. नमिता बाहेर आहे लवकर. अगं जातोय मी. सुशांत जातो नाही, येतो म्हणायचं. सॉरी दादा. तुम्ही हो माता नंतर तुम्ही हो माता.
रस्त्यावर गेलो या बेलपुरी खाली या रस्त्यावर गेलो या बेलपुरी खाली या पोरी फिरवली या तुका मिरची लागली तर मी काय करू तुका मिरची लागली तर मी काय करू
सॉरी दादा, खूप वेळ वाढत होता म्हणून. झोपी का त्यात मोठा का? कोणाचा होता फोन? रजनी, काय बोलली नाही का तुला? म्हणजे फोन मध्ये सुरुवात ऐकण्यासारखी असते. अशा वेळी काय करायचं माहितीये? आपण शांत राहायचं. मग बोलू का तिला विचारायचं, झालं का तुझं? आता आम्ही बोलू. झोप एवढा खतरनाक नव्हता का? नाही नाही, तसं काही नाही. बरं, मी माझी कामं आठवते. अमिता, हा? तुला ही रजनी कोण हा प्रश्न पडला असेल ना? नाही दादा, दुखावलेल्या मनाला ह्या दुनियेपासून किती सहजपणे लपवता याचं आश्चर्य वाटलं आहे मला. सुशांतने मला सगळं काही सांगितलं आहे. म्हणजे सुशांतने तुला सगळं सांगितलं का? तुम्ही ज्या पद्धतीने मला प्रश्न विचारले होते त्याचं स्पष्टीकरण देऊन तुमचा त्याग कथन केलाय सुशांतने. त्याग वगैरे काही नाही. वेडे आहात. उगाचच मोठे मोठे शब्द वापरून ना तुम्ही मला मोठे करताय. सगळ्याकडे चूक, माझ्याकडूनही चूक. एक दुसऱ्यांना ओळख नाही. त्यात रजनीचाही काय दोष नव्हता. तिची तर निस्तर मागणी होती, मी पूर्ण करू शकलो नाही. तिनं मला समजून घ्यायला हवं होतं. असं जर मला वाटत असेल तर तिचा सुद्धा हाच प्रश्न असेल की मी तिला समजून घ्यायचं. आणि आपापल्या बाजू मांडणे, आणि बाजू मांडणे म्हणजे चूक काय नव्हे. मग नेमकं चुकलं कोणाचं? तर प्रश्न तिथं उत्तर तर असतं. म्हणजे प्रत्येक प्रश्नाला उत्तर असतात असं म्हणतात. पण मी निरुत्तर काय? प्रश्न घेऊन मी उभा काय? शेवटी प्रश्नाने निर्माण केल्याचे फक्त प्रश्न. मी पण काय बोलतो, सॉरी. अगं तू काय इमोशनल होते? मी या सगळ्याच्या पलीकडे गेलो. बस विषय निघाला आणि तुझा गैरसमज होतो असं मला उगाचच वाटलं म्हणून पडझड झालेल्या नात्याची विखुरलेल्या शब्दाने पुन्हा एकदा बाजू मांडण्याचा हा ही धडपड होती ग. पण तुम्ही आपल्या आयुष्याची पडझड का होऊ दिली? का थांबलात तुम्ही? रजनीने तर लग्न सुद्धा. पण तिथे ती दुर्दैवी निघाली. बिचारी, ती बिचारी तुमच्या आयुष्याशी खेळली ती. आणि ती नाही, रजनी स्वतःच भरली. दुसऱ्याच्या सुखात आपलं मोठं सुख असतं हे तिला बहुधा कळालं सुद्धा नाही. आणि म्हणूनच सुखदुःखाच्या समीकरणात स्वतःला विसरली आणि स्वतःच्या आयुष्याची खेळली. सॉरी दादा, मी बोलू नये, पण मला असं वाटलं की मागचं सारं काही तुम्ही विसरून आता नव्याने सुरुवात. नाही, दोन डळमळीत दुवे एकत्र येऊन काही नव्याने सुरू करू शकणार नाही. जा, तुझी कामं आटप. हॅलो, बोल. फोन केला होतास ना तू? झालं तुझं? आता ऐक माझं. तुझा फोन आला होता तेव्हा मी गाडीवर होतो आणि फोन हॉलमध्ये होता. हे बघ, हे फक्त तुझं समाधान व्हावं म्हणून मी सांगतो. अन्यथा हे कोणाला सांगायचं मला जरुरी वाटत नाहीये. हे बघ, अजूनही माझं बोलणं संपलेलं नाही. हे बघ, मी माझ्या शब्दावर ठाम होतो आणि अजूनही आहे. माझं लग्न झालं नाहीये. तुझा फोन जिने उचलला ती माझ्या भावाची म्हणजे सुशांतची बायको अमिता होती. कळालं? म्हणूनच ती
होता ना. हे कसं होतं अमिता रजनी माहित आहे, तुझ्या मनाच्या विचाराने बोलावणं सुरू केलं ना की तुला आनंदची आठवण येते. कारण माहित आहे अजूनही मी तुला संयमाने घेतो म्हणून. रजनी रजनी मी ठेवतो फोन, तू फोन ठेव.